असं वाटतं की त्याच्या संदर्भातली जी बातमी आली त्याची स्पष्टता अजून कोणती आली नाहीये किंवा त्यांनी कोणतं पत्र पाठवलंय का, त्यांनी कोणत्या पद्धतीची सूचना दिली आहे का आणि या संदर्भाचा सविस्तर कोणताच अहवाल आमच्याकडे आलेला नाहीये. मला एक तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, पहिल्या दिवसापासून सातत्याने आम्ही याचा पाठपुरावा करतोय. माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा मंत्रालयामध्ये 11 तारखेला सादर करण्यात आलेला आहे. त्या अगोदर 8 तारखेला हा धर्मादाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे. उद्या जो येतोय उच्चस्तरीय कमिटी यांचा ससून रुग्णालयाचा जो अहवाल होता तो उद्यापर्यंत येईल आणि सायंकाळी 5 वाजता आपली पत्रकार परिषद असेल. यामध्ये सविस्तर जी काही आहे त्या पुढच्या कारवाईच्या संदर्भातली भूमिका निश्चितपणाने मांडली जाईल. राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे. यामध्ये मी परत एकदा सांगते, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल. इथून पुढे कोणतीही तनिषा विसे घडू नये यासाठीची जबाबदारी ही आम्ही निश्चितपणाने. डॉक्टर गैसासांना जी नोटीस देण्यात आलेली आहे त्यावरती आहे म्हणून आक्षेप नोंदवलाय. डॉक्टर फक्त जे रुग्णालय प्रशासन सूचना देतं, मॅनेजमेंट देतं, त्या पद्धतीने काम करत असतं. अनामत रक्कम घेऊन जी घेण्याची पद्धत आहे ते मॅनेजमेंट ठरवतं. मॅनेजमेंटला दोषी याच्यामध्ये जाब विचारायला हवाय, डॉक्टरांना नाही. मला असं वाटतं की त्याच्या संदर्भातली जी बातमी आली त्याची स्पष्टता अजून कोणती आली नाहीये किंवा त्यांनी कोणतं पत्र पाठवलंय का, त्यांनी कोणत्या पद्धतीची सूचना दिली आहे का आणि या संदर्भाचा सविस्तर कोणताच अहवाल आमच्याकडे आलेला नाहीये. त्याच्यामुळे एखाद्या बातमीवरून आपण त्याच्यावरती बोलणं फार उचित होत नाही असं मला वाटतं. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून जी काही बातमी आली आहे त्याचा सविस्तर काही खुलासा आहे ते आम्ही राज्य महिला आयोग मागून घेऊ. कारण की आम्ही त्यांना देखील महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन असेल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन असेल यांना देखील आम्ही त्या पद्धतीचं पत्र पाठवलेलं होतं. त्याच्यामुळे यामध्ये जी काही स्पष्टता आहे, ज्या काही त्यांच्या सूचना असतील, जो काही अहवाल असेल तो अजून तरी समोर आलेला नाही आहे. त्याच्यामुळे एक कोणाची तरी बातमीमुळे फक्त की अशा पद्धतीने विरोध आहे किंवा अनामत रक्कम घेतली पाहिजे पण त्याचा खुलासा कोणीही सादर केलेला दिसत नाही किंवा कोणताही कागद तसा दिसत नाही आहे. त्याच्यामुळे एका वाक्यावरून आपण चर्चा करण्यापेक्षा आपल्याकडे संपूर्ण अहवाल आल्यानंतर आपण त्याची जी काही स्पष्टता आहे ती मांडू. मात्र 3 अहवाल आल्यानंतर सुद्धा राज्य सरकार कारवाई करत नाही. ससूनचा अहवाल ही कायदेशीर प्रक्रिया आहे, पोलिसांमार्फत त्यांच्याकडे गेलेली. मात्र अगोदर ज्या पद्धतीनं कडक कारवाई व्हावी म्हणून समित्या नेमल्या त्याचे अहवाल आहे, मात्र सरकार काहीच कारवाई करत नाही. आता परत त्या समितीचा अहवाल. तुम्ही पत्रकार म्हणून विचारलेला प्रश्न योग्य आहे. मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की एकतर दीनानाथ मंगेशकर हे धर्मादाय आहे, त्याच्यामुळे धर्मादायाचा अहवाल असणं गरजेचं आहे. यामध्ये माता मृत्यू आहे म्हणून माता मृत्यू अन्वेषण समिती स्वतंत्ररित्या काम करत असते, त्यांचा अहवाल असणं गरजेचं आहे. आणि आपली सगळी प्रक्रिया मेडिकलच्या संदर्भातली ही ससून रुग्णालयातून पार पडत होती. त्याच्यामुळे केवळ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर दीनानाथ मंगेशकर, सूर्य असेल, त्याचबरोबर मणिपाल असेल आणि या सगळ्या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी जिथं जिथं जाऊन ट्रीटमेंट घेतली त्या सगळ्यांचा एकत्रित अहवाल येणं आणि तात्पुरती प्रक्रिया आपल्याला करणं हे अपेक्षित नाही आहे. ज्याच्यामध्ये ज्या समितींचे अहवाल येतील त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई ही पुढे जाऊनही करायची आहे. कारण की एक तनिषा बिसेचा मृत्यू हा वेदनादायक आहे पण इथून पुढे तनिषा बिसे घडूच नये याच्यासाठी कायदेशीर कारवाई आणि ती पूर्ण काळ असणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात कोणती मलमपट्टी किंवा वरच्यावर प्रक्रिया देणं किंवा तात्पुरती कोणती कारवाई करणं हे अपेक्षित नाही आहे. खोलात जाऊन याच्यावरती कारवाई होईल. कारण की आरोग्य सुविधा हा मूलभूत आणि अत्यंत गरजेचा विषय असताना त्याच्यासाठी सतर्कता असणं आणि ती सुविधा त्यांना मिळणं हे गरजेचं असताना सुद्धा जर अशी गोष्ट घडत असेल तर त्याच्यात कारवाई होईल. काळजी करू नका. राज्य महिला आयोग सातत्याने तुमच्या समोरील वेळोवेळी ती भूमिका कागदपत्रांसहित स्पष्ट करेल, ती आमची जबाबदारी.